सॉरी सॉरी व्हॉट डिनर डेट वर गेली होतीस की मुक्कामी होतीस? प्रिया व्हॉट चेतना? कम ऑन प्रिया लेट्स फेस द ट्रूथ. शॅल वी? 5 वर्ष झाली तुला मिळालं नाही एम्प्लॉई ऑफ द इयर आणि हिला 2.5 वर्षात मिळालं. कसं? काय बोलतोयस तू? मी खूप कष्ट केले त्याच्यासाठी. माझे कष्ट मला आणि कॉफी मशीनलाच माहिती आहेत. हो रिअली? मग आम्ही कष्ट नाही केले? हा म्हणजे आम्ही केलेले कष्ट ते कष्ट नाही आणि तू केलेले कष्ट ते कष्ट. तू अड्डा कुत्ता कुत्ता टॉमी साड्डा कुत्ता मॉन्टी. ए गप वाटेल ते बडबडतेस. गप्प बस. टेल हर. मग मी असून मी मेहनत केली ह्याच्यासाठी. हाँ मी नहीं मेहनत केली. हाँ तुम करो तो लीला हम करो तो लफड़ो. ए गप ग हा. ए, तू नकोच घेऊस कुठली वाक्य. बोलूच नको. तू रडतेस ना त्याचाच इम्पॅक्ट खूप येतो. प्लीज. नाहीतर काय. आणि मी किती हुशार आहे ना, मी किती डिझर्व करते ना, सगळ्यांना माहिती आहे. गो बॅक. वाय शुड आय गो बॅक? तू गेली असशील क्युटेस्ट म्हटली असशील बॉसला है ना. डिनर डेट वर गेली असशील ते करूनच मिळतात ना एम्प्लॉई ऑफ द इयरचे अवॉर्ड्स. असं नसतं प्रिया. गप्प बस जरा. नाहीतर काय. मला हे सगळं बोलायची गरज नाहीये. मी खूप हुशार आहे आणि मला माझ्या टॅलेंट वरती सगळं मिळालेलं आहे. एवढी हुशार आहेस तर मग ओव्हर टाइम कशाला करावा लागतो ग वनिता? घुसत नाही वेळेमध्ये का टार्गेट कम्प्लीट होत नाही ऑफिस टाइम मध्ये? ओ आय एम सो सॉरी. जर बॉसच टार्गेट असेल तर कसं कम्प्लीट होणार ना? प्रिया वनिता हा? तू लास्ट वीक मध्ये झालेल्या टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी मध्ये का नव्हतीस ग? कमॉन यार चेतना. तू गाढवाला शेपूट लावणे याला टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी म्हणतेस? याच्याला नाही काम धंदे. बरं तुम्हाला टीम बिल्डिंगच करायची ना तर बॉसला शेपूट लावणे अशी तरी ऍक्टिव्हिटी करायची. ए, तुला नाही आवडत ते सोडून दे ना विषय. त्यांना कशाला आणतेस मध्ये? जे के ग. आ जस्ट किडिंग. हे काय ग? मॅडम कुठे आहेत? गावठी मलाई का? वनिता गावठी कमॉन. तीच आहे ती. काय ग? लॅपटॉप घेऊन कुठे फिरतेस? कॅफेटेरिया. लॅपटॉप घेऊन? या खरं सांग ना प्रिया. खरं सांगून टाक. तुला ही कंपनी आवडली नाहीये म्हणून तू दुसरीकडे स्विच करतेस. त्याच्याबद्दल बोलत होतीस ना. काय? काय सॉरी. काय मी ऐकलं नाही. सॉरी. एक मिनिट. अगं, तिला ही कंपनी नाही आवडत. ती दुसरीकडे स्विच करणार आहे. हो ना. डूड एवढी स्टेबल कंपनी सोडून कोण हवेत गप्पा मारेल? कोणी सांगितलं हे? जे के ग. जेके कोण? जस्ट किडिंग. गॉड. अगं अगं अगं. Oh my God! Oh guys. ओके व्हॉट Okay. मला बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ मिळालंय. Thank you. प्रिया, टू बी फ्रँक वी मस्ट फेस द ट्रूथ. या तुला हे अवॉर्ड का मिळालं माहितीये? तू चिकनी दिसतेस, ऑफिसला येताना शॉर्ट कपडे घालून येतेस आणि सरांच्या मागे पुढे करतेस ना म्हणून मिळालं. वनिता यू डोंट डिझर्व दिस अवॉर्ड. वनिता कम ऑन. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज्ड. काय बोलतेस तू? काही नाही. इट्स ओके. चला खरंच बोलतेय. सरांच्या ऑफिस मध्ये जाऊन सरांबरोबर गुलू हातवारे करून बोलत असतेस ना. हाय सर. सर क्यूट क्यूट. आणि इथे तिरपी स्माइल करतेस ना. खळी पडायला म्हणून मिळालंय तुला हे अवॉर्ड. गप्प बस वनिता. खरंच डिझर्व नाही करत हे अवॉर्ड. इट्स ओके. असंच आहे ही येतं ना.
ही चेतना गेली 5 वर्ष इथे नोकरी करते. तिला तिचं पहिलं अवॉर्ड मिळायला 1.5 वर्ष लागली. किती? 1.5 वर्ष. आणि तुला 4थ्या महिन्यात मिळतंय का? इट्स ओके. थिंक अबाउट इट. जस्ट थिंक अबाउट इट. बिकॉज वनिता प्लीज स्टॉप इट. कॅलिबर 0 आहे 0. स्टॉप इट वनिता. ओके ओके आय नो की मी नवीन जॉईन झाली आहे, मला सगळं येत नाही आणि आय अग्री की ऑब्व्हियसली मला चेतनाने सगळं शिकवलंय. Thanks. बट मला अवॉर्ड मिळतंय म्हणजे काहीतरी असेल ना माझं. हो आहे की. खळी आहे ना इथे, खड्डा आहे ना, त्याच्यासाठी मिळालं हे एम्प्लॉई ऑफ द मंथ. काय म्हणजे माझ्या मेहनतीचं काहीच नाही का? आहे मेहनत म्हणजे आहे असं- की. खरं सांगू का, तुला जी कॅश प्राइस मिळाली आहे ना ती तू रिटर्न करायला हवी किंवा आमच्यामध्ये वाटायला हवी. खैरात कर, नाही तर पाप लागेल त्या कॅश प्राइसचं तुला. सरांना सारखं करतेस ना. क्यूट. हाय सर, क्यूट क्यूट. कंटिन्यू करा प्लीज. सगळ्यांना नाही जमत, आम्हाला कुठे जमतं. एकदम घुस ना ऑफिस मध्ये घुस. वनिता वनिता कर ना, जा ना ऑफिस मध्ये. वनिता जस्ट स्टॉप इट. मला वाटत नाही येत, मला रडू येतं. हो आणि असं चालता येतं ना फक्त. Shut up. मी अशीच चालते, मी मुद्दाम नाही चालत, माझं असंच आहे. कोणाचं असं असतं? वनिता कम ऑन प्लीज. माझं असंच आहे. वनिता ती यार ती रडायला लागली. गप्प रडू दे ना. गप्प बस नाही. हे बघ वनिता, जो तो ज्याच्या त्याच्या नशिबाचं खातो. इट्स ओके. हो ग, पण हे असे शॉर्ट मिडी घालून दुसऱ्यांच्या नशिबाचं खातात, त्याचं काय करायचं? हिची लायकी आहे? हिची लायकी आहे का आपल्या समोर? इनफ. सिनियर म्हणून ऐकून घेतेय तर तुम्ही डोक्यावर बसून कानात उंगण्या करू नका. मी नवीन असले तरी सुद्धा माझं ग्रास्पिंग फास्ट आहे. ग्रास्पिंग बॉसलाच ग्रास्प केलंस. वनिता हाऊ डेअर यू. टेक इट बॅक. टेक इट बॅक. आय विल नॉट. यू टेक इट बॅक. फाईन. सगळेजण वीकेंड वरती पार्टी करत असतात, मी ऑनलाईन वर्कशॉप्स करत असते. वनिता मला जमत. हो काय जमतं? हे लॅपटॉप हातात घेऊन कॉरिडॉर मध्ये हे असं करायला जमतं. मला माहिती आहे, हे वन पीस घालून तू सरांबरोबर गेली होतीस ना कॉफी डेटला, म्हणून मिळालंय तुला हे. आणि ना तू डिनर डेटला गेली असतीस ना तर एम्प्लॉई ऑफ द इयर मिळालं असतं तुला. 2 इयरचं मिळालं असतं. स्टॉप इट. ब्युटी अँड टॅलेंट एकत्र नाही असू शकत का? हा, सक्सेसफुल वुमेनचं कॅरेक्टर नेहमी तिच्या या ब्युटीच्या पॅरामीटर्स वरती का मोजलं जातं? हो, कारण ती मुलगी ऑफिसच्या स्पोर्ट डेला शॉर्ट स्कर्ट घालून बॅटिंग करायला उतरत असेल ना आणि डीप नेक घालून कॅरम खेळत असेल ना तर याच पॅरामीटरवर मोजा. एक मिनिट. नाही, एक मिनिट. इनफ. मला माहित नव्हतं त्या दिवशी ऑफिस मध्ये गेम्स असणार आहेत. कॅरम कसं असं खेळणार का? हो ग, साधी बोलीच ग, काही कळत नाही. असं चालायला कळतं. इनफ. खूप वेळ चाललाय भांडणात. कामाला लागा. चलो कम ऑन कामाला लागा. वनिता तू प्लीज सहन करत असेल, मी नाही सहन करणार. प्लीज. मी तुला माहिती नाही, अशा बिर्याणी दाखवून डाळ भात वाढणाऱ्या खूप पोरी बघितल्यात मी. प्लीज मी ना खूप नाही आता खूप झालं, बस झालं. तू माझी काय चूक आहे का ग? कोणाचीच काही चूक नाहीये. मी प्लीज किती वर्ष काम करते मी. गेले 3 वर्ष 2.5 वर्ष मी सिंगल हँडेडली सगळे प्रोजेक्ट सगळेच मी सांभाळते. ऑफिसच्या कम्प्युटर मध्ये व्हायरस घुसला होता, मी एकटीने डिबग केलं. मला काय मिळालं? एक कॉफीचा मग. कपचा उडालेला. डू आय डिझर्व दिस? ओ रिअली डू आय डिझर्व दिस? आय डोंट डिझर्व दिस. एक मिनिट. वनिता तू मेल वाचलास का? मला नाही वाचायचं यार तू आता. मला ना काही वाचायचं नाही. तो मेल पण पुरुष आहे आणि सगळे पुरुष एक जात लांडगे असतात. एम्प्लॉई ऑफ द इयर तुला डिक्लेअर झालंय. अभिनंदन तुझं. अभिनंदन तुझं. Oh my god! Oh my god! Employee of the year!
देव असतो ग मैं जो भगवान के घर देर है लेकिन अंदर नहीं ऐकलं होतं आज अनुभवलं माय गॉड एम्प्लॉई ऑफ द इयर कॉंग्रॅट्स वनिता. ओ थँक्यू अगं बाई डिनर डेट वर गेली होतीस का बॉस सोबत? सॉरी सॉरी व्हॉट डिनर डेट वर गेली होतीस की मुक्कामी होतीस? प्रिया व्हॉट चेतना? कम ऑन प्रिया लेट्स फेस द ट्रूथ. शॅल वी? 5 वर्ष झाली तुला मिळालं नाही एम्प्लॉई ऑफ द इयर आणि हिला 2.5 वर्षात मिळालं कसं? काय बोलतोयस तू मी खूप कष्ट केले त्याच्यासाठी माझे कष्ट मला आणि कॉफी मशीनलाच माहिती आहेत. हो रिअली? मग आम्ही कष्ट नाही केले हा? म्हणजे आम्ही केलेले कष्ट ते कष्ट नाही आणि तू केलेले कष्ट ते कष्ट. तू अड्डा कुत्ता कुत्ता टॉमी साड्डा कुत्ता मॉन्टी. ए गप वाटेल ते बडबडतीयस गप्प बस. टेल हर. मग मी असून हे मी मेहनत केली ह्याच्यासाठी. हाँ मी नाही मेहनत केली. हाँ तुम करो तो लीला हम करो तो लफडो. ए गप ग हा. ए, तू नकोस घेऊस कुठली वाक्य बोलूच नको तू रडतेस ना त्याचाच इम्पॅक्ट खूप येतो. प्लीज नाहीतर काय. आणि मी किती हुशार आहे ना मी किती डिझर्व करते ना सगळ्यांना माहिती आहे. गो बॅक. वाय शुड आय गो बॅक? तू गेली असशील क्युटेस्ट म्हटली असशील बॉसला है ना? डिनर डेट वर गेली असशील ते करूनच मिळतात ना एम्प्लॉई ऑफ द इयरचे अवॉर्ड्स. असं नसतं प्रिया गप्प बस जरा. नाहीतर काय. मला हे सगळं बोलायची गरज नाहीये. मी खूप हुशार आहे आणि मला माझ्या टॅलेंट वरती सगळं मिळालेलं आहे. एवढी हुशार आहेस तर मग ओव्हर टाइम कशाला करावा लागतो ग वनिता? घुसत नाही वेळेमध्ये का टार्गेट कम्प्लीट होत नाही ऑफिस टाइम मध्ये? ओ आय एम सो सॉरी. जर बॉसच टार्गेट असेल तर कसं कम्प्लीट होणार ना? प्रिया सगळ्या गोष्टी का तेच करून मिळतं का? मी प्रामाणिक आहे. प्रामाणिकपणा असतो की नाही? प्रामाणिक. इट्स ओके. आता खूप झालं कामाला लागूया. हा खूप केलं खूप. किती बोलशील तिला आणि तू तरी काय करतेस प्रिया? व्हॉट शी डिड द सेम टू मी. गप्प बसा अजिबात अजिबात. तेच तुला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मुळात ना मला तो घुबड तोंड्या आवडतच नाही. हे काय बरोबर आहे. तो कसा सगळ्या लेडीज स्टाफकडे वकवकलेल्या नजरेने बघत असतो त्याच्यामुळे मला जीन्स टॉपवर पण ओढणी घ्यावीशी वाटते. गप्प बस वनिता. बरोबर 1 मिनिट गप्प बस. तुमच्या भांडणामध्ये त्यांचा कशाला अपमान करताय तुम्ही? पण मी त्याला एखाद्याला बोलायचं म्हणजे किती बोलायचं? तुला काय प्रॉब्लेम आहे? कसं आहे तू बघितलं मागच्या महिन्यात पार्टीला ते काय कशा रंगाचं टी शर्ट घातलं होतं कसं अमिबा दिसत होता ग तो. इकडून तिकडून सुटलाय आलं वाटतो अद्रक अद्रक. तरी पण अद्रक बरोबर गेलीच ना डिनर डेटला. हो हो. आणि ही जपानच्या अॅनिमेची पुण्याची झेरॉक्स कॉपी कुठली? अॅनिमेशन मधून आल्यासारखी वाटतेस. टेक इट बॅक. You take it back. You take it back. Not. 1 मिनिट आई. Cute. What aesthetic sense असं म्हणत होती. आफ्रिकेच्या भूकबळीचं कारण. कसं बोलते कसं बोलतेस मला? डोंट बॉडी शेमिंग. मग तू हे करते ते बॉडी शेमिंग नाहीये? मी असं कुठं केलं? मी अशीच चालते. मी सांगितलं किती ना करून दाखवलंस ते मला. यू से सॉरी. यू से सॉरी. यू से सॉरी. मी नाही सॉरी म्हणणार. मी पण नाही ए म्हटलं. बघ गप. तू मग जा ना त्या घुबड तोंड्याकडे. तू जा मेडिटेशन कर कुठल्या तरी डोंगरात जाऊन जळतीयस केवढी अख्खं ऑफिस मला जाण्याची गरज नाही. तू माकड तोंड्याकडे जा त्या. तू जा त्या माकड तोंडाकडे. चल कधीतरी मधीत अशी एस दिसतेस. चालताना ना एस दिसतेस एस. मी चालते तरी तू ओ दिसतेस एका ठिकाणी थांबलेली. मग तुला तो अमिबा आवडतो ओ दिसतो हो, म्हणून. आणि तुला अद्रक आवडतं. जा त्या अद्रकला जाऊन मिठी मारायची. ए गप्प बस. गप्प बसा दोघी जणी. असं काहीही नसतं. कॉफी डेटला गेल्यावर अवॉर्ड मिळतं, डिनर डेटला गेल्यावर प्रमोशन मिळतं, असं काहीही नसतं. बॉसची मैत्री म्हणजे दुधारी तलवार असते. मला विचारा ना. म्हणजे 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 व्हॉट? म्हणजे प्रिया तुला एम्प्लॉई ऑफ द मंथ आणि वनिता तुला एम्प्लॉई ऑफ द इयर मिळणार आहे हे मला कालच माहिती होतं. पण काल तर ऑफ होता. तुला कसं कळलं? काय? कारण काल मी आणि सर चौपाटीवर गेलो होतो. तू व्हॉट?
तिकडे भेळ खाताना ते मला म्हणाले, काय हे बघ चेतिया. सर चेता म्हणाले आणि ते मला लाडानी चेत्या म्हणतात. ते मला म्हणाले ऍक्च्युली हे दोन्ही अवॉर्ड तूच डिझर्व करतेस, पण यू नो तुला अवॉर्ड दिलं तर ऑफिसमध्ये आपल्याबद्दल चर्चा अँड ऑल. सो वनिता आणि प्रियाला अवॉर्ड देऊन टाकू. सो बॉसची सलगी म्हणजे ऍक्च्युली बऱ्याच फॅसिलिटीज पासून वंचित राहावं लागतं यू नो. अशी मैत्री करून असं काहीही मिळत नाही. कळलं? So, चौपाटीला चौपाटीला का म्हणजे काय आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही ऍक्च्युली आम्ही लवकरच काय डोंट टेल मी डोंट टेल मी लग्न करणार आहोत. Oh my God! पण एक मिनिट सरांची वाईफ. हो येस, त्यांनी डिवोर्स पेपर्स टाकलेत. माय गॉड रिअली की मला म्हणाला एक मिनिट ओंकी राहुल आधी सर आता तुम्हाला कळलं तर तुम्हाला काय हरकत आहे सांगायला. हे आम्ही ऍक्च्युली कोणाला सांगितलं नाही, कारण ओंकीस मला म्हणाला होता की मी ऑफिसमध्ये आल्यावर माझ्याकडे बघू नकोस, माझ्याशी बोलू नकोस, उगाच त्या चर्चा होतील आणि मग चिडवा चिडवी होईल. पण ऍक्च्युली बॉसची मैत्री म्हणजे ना सायबर कॅफे मधला कॉम्प्युटर असतो यु नो. म्हणजे कधी कुठला व्हायरस येऊन आपल्या रिलेशनची फाईल करप्ट होऊन जाईल सांगता येत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एनिवे भांडणामुळे तुमच्या खूप वेळ गेलेला आहे. चला कामाला लागा. चला 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 चला. आता कळलंच आहे तर प्लीज काम करा काम करा. चेतिया वनिता पेढे घ्या पेढे. खरंच मॅडम पेढे घ्या. कसले घ्या पेढा सांगतो. भट मॅडम कसले पेढा तर घ्या. इंदरकर मॅडम पेढा घ्या. प्लीज कॉल मी प्रिया. काय कसले आपल्या बॉसना प्रमोशन मिळालंय. ओ नाईस. बॉस ना पण मग माय गॉड अजून एक गुड न्यूज आहे. काय आपल्या बॉसचं लग्न ठरलं. HR हेड सोबत. माकड तोंड्या बेडूक तोंड्या डुक्कड कुठला मला स्वप्न दाखवलीस आणि तिच्याशी संसार करणार आहे तो. चेतना काम डाऊन. मला नाही व्हायचं काही. मला काम पण नाही व्हायचं, मला डाऊन पण नाही व्हायचं. मी त्याला सोडणार नाही. चेता? मी आता